आपल्या सर्व लाडक्या माता बहिणींचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मी आज सर्व लाडक्या माता बहिणींसाठी खूप मोठी आणि खूप महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे. त्यामुळे सर्व लाडक्या माता बहिणी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला पण लाईक करून ठेवा. कारण मी लाडकी बहीण योजनेबद्दलच लाडक्या माता बहिणींसाठीच खूप मोठी आणि महत्त्वाची माहिती आपल्या चॅनलवर घेऊन येतच असतो. तर लाडक्या माता बहिणींनो, तर चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की तुम्हाला जो 12वा आणि 13वा जो हप्ता आहे तर तो तुमच्या बँक खात्यामध्ये कधी जमा करण्यात येणार आहे. तर चला तर लाडक्या माता बहिणींनो, आपण ती महत्त्वाची माहिती काय आहे तर ती आपण सर्वप्रथम जाणून घेऊया. तर लाडक्या माता बहिणींनो, काय महत्त्वाची माहिती आहे तर चला तर मी तुम्हाला ती वाचून दाखवतो की काय महत्त्वाची माहिती आहे. तर सर्व लाडक्या बहिणी 12वा + 13वा हप्त्याची वाट पाहत आहेत. कधी मिळणार 12वा + 13वा हप्ता आणि किती पैसे जमा होणार खात्यात. हो, तर लाडक्या माता बहिणींनो, आता सर्वच लाडक्या माता बहिणींचा एकच प्रश्न आहे की आम्हाला जो 12वा आणि 13वा जो हप्ता आहे तर त्याबद्दलच सर्व लाडक्या माता बहिणी वाट पाहत आहेत. 12वा म्हणजे जुलै आणि ऑगस्टचा जो हप्ता आहे तर तो अजून लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात आलेला नाही. जुलैचा हप्ता तर जुलै महिना संपलेला असूनही ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, तरी पण जुलैच्या हप्त्याची अजून काहीही माहिती मिळालेली नाही. तर त्यामुळे लाडक्या माता बहिणींना 12वा आणि 13वा जुलै आणि ऑगस्टच्या महिन्यामध्येच हे दोन्हीही हप्ते लाडक्या माता बहिणींच्या पात्र लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. आणि दुसरं म्हणजे कधी मिळणार 12वा + 13वा हप्ता, असा पण लाडक्या माता बहिणींचा प्रश्न आहे. तर लाडक्या माता बहिणींनो, ते पण लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. 12वा + 13वा हप्त्याचे 3,000 रुपये दोन्ही मिळून 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात लवकरच जमा करण्यात येणार आहेत. म्हणजे जुलैचे 1.5 आणि ऑगस्टचे 1.5 असे मिळून दोन्ही मिळून 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत आणि लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत लाडक्या माता बहिणींनो. तर लाडक्या माता बहिणींचा अजून एक प्रश्न आहे की किती पैसे जमा होणार खात्यात. तर लाडक्या माता बहिणींनो, किती तर 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. तर जसं की तुम्हाला माहीतच आहे की जो महायुतीच्या सरकारने लाडकी बहीण योजने सुरू केलेले आहे, तसं लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात प्रति महिना 1,500 रुपये अशाप्रमाणे प्रत्येक लाडक्या माता बहिणीच्या पात्र लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात ते पैसे 1,500 रुपये महिन्याप्रमाणे पाठवत असतात. तर त्याप्रमाणे तुम्हाला जुलैचे 1.5 आणि ऑगस्टचे 1.5 असे मिळून 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. तर हे 3,000 रुपये पात्र लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहेत. तर चला तर लाडक्या माता बहिणींनो, आपण या पुढची काय महत्त्वाची माहिती आहे तर ती आपण जाणून घेऊया. तर लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला तर माहीतच आहे की आता जो तुम्हाला 12वा 13वा हप्ता आहे, 12वा आणि 13वा, तो तर तुमच्या बँक खात्यात जमा करण्यातच येणार आहे. पण आता लाडक्या माता बहिणी, तुम्ही उत्सुक आहात की आमच्या बँक खात्यामध्ये तो 12वा 13वा हप्ता तर जमा करण्यात येणारच आहे, पण तो अजून जुलै महिना संपलेला असूनही ऑगस्ट महिना सुरू झालेला आहे, तरी पण त्याबद्दल माहिती नाही. तर आम्हाला कधी मिळणार, तारीख कधी फिक्स होणार. तर लाडक्या माता बहिणींनो, तारीख फिक्स झालेली आहे की लाडक्या बहिणींना बँक खात्यात 12वा + 13वा हप्ता 6 ते 7 तारखेपर्यंत खात्यात जमा करण्यात येईल. तर लाडक्या माता बहिणींनो, डेट फिक्स झालेली आहे की 6 ते 7 म्हणजे 6 किंवा 7 तारखेपासून सर्व लाडक्या माता बहिणींना, जेवढ्या लाडक्या माता बहिणी लाडकी बहीण योजनेस पात्र आहेत त्या सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यामध्ये 6 तारखेपासून ते 10 ते 11 तारखेपर्यंत सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात सुरुवात होणार आहे. कारण एका दिवसात सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात एका जिल्ह्यातल्या म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातल्या लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात पैसे पाठवणं शक्य नसते. त्यामुळे प्रत्येक 5-10 जिल्ह्यात टप्प्याटप्प्याने सर्व लाडक्या माता बहिणींच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येऊ शकतात. जर का तुम्हाला 6 किंवा 7 तारखेला पैसे जमा झाले नाही तर असं समजायचं नाही की आमच्या बँक खात्यात पैसे जमा होणार नाहीत असं. तर लाडक्या माता बहिणींनो, तुमच्या बँक खात्यात पण पैसे जमा करण्यात येणार आहेत. फक्त काय आहे की एका दिवसात सर्व जिल्ह्यात पैसे पाठवणं शक्य नसतं. त्यामुळे तुम्हाला 10 ते 11 तारखेपर्यंत तुम्हाला तुमच्या बँक खात्यात ते लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा करण्यात येतील. आणि दुसरं म्हणजे की पण त्यासाठी हे 2 कागदपत्र चेक करा. तर लाडक्या माता बहिणींनो, जे तुम्हाला 12वा आणि 13वा हप्ता जो आहे तो तर तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात येणारच आहेत, पण ते तर तुम्हाला तेव्हाच मिळणार जेव्हा तुमचे ते 2 कागदपत्र व्यवस्थित असेल.
कारण तुम्हाला ते वरून जर सरकारने महायुतीच्या सरकारने तुमच्यासाठी जे पैसे पाठवत आहे तुमचा जो हप्ता तर तो तुम्हाला तुमच्या बँक खात्यात जमा करणं, कदाचित तुम्हाला तो तुमच्या काही कारणास्तव तुमच्या कागदपत्राच्या कारणास्तव तुम्हाला तो मिळण्यात काही प्रॉब्लेम येऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला करायचं काय, लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला आत्ताच ते 2 कागदपत्र चेक करून घ्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे जे महायुतीचे सरकार तुमच्यासाठी जे पैसे पाठवणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येऊ नये. त्यामुळे तुम्हाला आत्ताच चॅनलला म्हणजे आत्ताच तुम्हाला तुमचं बँक खात्यामध्ये जाऊन काय चेक करायचं आहे तर ते मी तुम्हाला सांगतो. तर चला तर आपण पाहू. तर लाडक्या माता बहिणींनो तुम्हाला काय बँक खात्यामध्ये काय तुम्हाला कोणते कागदपत्र चेक करायचे आहेत तर ते मी तुम्हाला सांगत आहे. तर लाडक्या माता बहिणींनो, सर्वप्रथम तुम्हाला बँकमध्ये जाऊन KYC पूर्ण करायचे आहे. जर तुमच्या बँक खात्याला KYC आले असेल तर तुम्हाला ती जाऊन KYC पूर्ण करायचे आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये बँक बॅलन्स दिसून येणार आहे. जर का लाडक्या माता बहिणी म्हणजे लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला पैसे येतील तर ते तुम्हाला तिथे दिसून जाणार आहेत. तर त्यामुळे लाडक्या माता बहिणींनो, तुम्हाला आत्ताच बँकमध्ये जाऊन KYC आले असेल बँक खात्याला तर आत्ताच KYC करून घ्यायचे आहेत. तर आता बऱ्याच लाडक्या माता बहिणी म्हणतात की आम्हाला प्रत्येक महिन्याचा प्रत्येक हप्ता लाडकी बहीण योजनेचं मिळत आहे, तुम्ही काय पण बोलत आहात की KYC करा, असं करा तसं करा. तर लाडक्या माता बहिणींनो, ती लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत, ना की आम्हाला. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी माहिती बनवत असतो. त्यामुळे पैसे मिळाले आणि कदाचित तुमच्या बँक खात्याला KYC असेल तर ते पैसे तुमच्या बँक खात्याला जर नाही पडले तर ते पैसे तुमच्या खात्यात पडणार नाहीत, ना की आमच्या खात्यात. त्यामुळे आमचं सांगायचं काम आहे की जेणेकरून तुम्हाला जे लाडकी बहीण योजनेचे पैसे आहेत तर ते 1 ना 1 रुपया तुमच्या बँक खात्यात जमा करण्यात यावा. यामुळेच आम्ही तुमच्यासाठी तुमच्यापर्यंत A to Z 1 ना 1 महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतच असतो लाडक्या माता बहिणींनो, कारण तुम्हाला पण पैसे मिळाले पाहिजेत हाच आमचा उद्देश असतो. तर लाडक्या माता बहिणींनो, त्यामुळे आत्ताच तुमच्या बँक खात्याला जाऊन एकदा संपर्क करायचा आहे की तुम्हाला KYC आले असेल बँक खात्याशी तर आताच KYC करून घ्यायची आहे. तर दुसरी महत्त्वाची माहिती म्हणजे की जे तुम्हाला आता दुसरी महत्त्वाची माहिती काय आहे तर आधार अपडेट. तर तुमच्या बँक खात्याला जर आधार अपडेट म्हणजे तुमच्या आधार कार्डाला जर आधार अपडेट आलं असेल तर ते पण करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून तुम्हाला जर पैसे काढण्यास काही प्रॉब्लेम येत असेल किंवा फिंगर काय मॅच होत नसेल तर तुम्हाला आत्ताच तो आधार अपडेट करून घ्यायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पैसे काढण्यात किंवा काहीही प्रॉब्लेम येऊ नये. त्यामुळे तुम्हाला आत्ताच आधार अपडेट आहे का नाही फक्त चेक करून घ्यायचं आहे. जर तुमचं आधार अपडेट असेल तर काहीही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला तुमच्या बँक खात्यात पैसे जमा करण्यात येणार आहेत. जर नसेल तरच आधार अपडेट करून घ्या, पण एक वेळेस नक्कीच चेक करून घ्या, जेणेकरून तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे जे पैसे आहेत तर ते मिळण्यास काहीही प्रॉब्लेम येऊ नये. बरेच वेळेस काय होते की अचानक आधार अपडेट आल्यामुळे लाडक्या माता बहिणींना कळत नाही, त्यामुळे लाडक्या माता बहिणींना बरेच प्रॉब्लेम येतात. त्यामुळे लाडक्या माता बहिणींनो, एकदा नक्कीच सर्व डॉक्युमेंट तुम्ही जे लाडकी बहीण योजनेला दिले होते तर ते सगळे ॲक्टिव्ह आहेत का ते एकदा नक्कीच जाऊन चेक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येणार नाही लाडक्या माता बहिणींनो. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा एकच उद्देश आहे की सर्व लाडक्या माता बहिणींना लाडकी बहीण योजनेचे जे पात्र लाडक्या माता बहिणी आहेत त्यांना 1 ना 1 रुपया मिळावा, यासाठीच आम्ही तुमच्यापर्यंत व्हिडिओ घेऊन येत असतो, तुमच्यापर्यंत माहिती घेऊन येत असतो. तर लाडक्या माता बहिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज जाता फक्त चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करून ठेवा, कारण मी लाडकी बहीण योजनेबद्दल अशीच महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करतच असतो. तर लाडक्या माता बहिणींनो, सर्व लाडक्या माता बहिणींचे धन्यवाद व्हिडिओ पाहण्याबद्दल.